करतो देहवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तुका मने देव भक्ताचा संगम तेते ओघनाम त्रिवेणीचा श्री संताची ये माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हो विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख हे आईये महाराज विराजिये आईये महाराज विराजिये पधारिये पवन कुमार पधारिये अंजनी कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिये पवन कुमार पधारिये पवन कुमार आइए महाराज विराजिए आइए छत्रपती शिवाजी महाराज की सुख करता दुःख हरता सुख करता दुःख हरता विघ्न विनाशक गणराया तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा एक टाळी वाजवा माग बसलेले आजूबाजूला बसलेले टाळी वाजवा गणेशाला वंदन करून आपल्याला कीर्तनाला सुरुवात करायची एक साथ तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा जाऊ नका आम्हा येते रजा जाऊ नका तुम्ही गावाला जैन पुढे नाचीवाला जाऊ नका तुम्ही गावाला जैन पुढे नाची हे सुख करता तू दुःख हरता सुख करता तू दुःख हरता विघ्न विनायक गणराया
गायक वादकासाठी एकदा टाळ्या वाजवा. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. राधा मेरे स्वामीने राधीजी को दास, जन्म जन्म मोही दीजियो, श्री वृंदावन में वास. जयांचे केली स्मरण, होय सकळे वेद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज जना, लागलो निज जना. अहो स्वामी तुकया देवा, हो यावरी न करावा आवेरो. तुमच्या एक साथ टाळी वाजवा महिला. देहवानी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग. अकारण कारण करुणा वरुणाले, जगत आधार भगवान पंढरीशी परमात्म्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे असणारे, देहोनिवासी पंचम वेद निर्माते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेकरता निवडलेला 5 कडव्याचा अभंग आहे. सज्जन हो, अभंग मात्र तुकोबरायांचा आहे, पण या अभंगाच्या माध्यमाचं वर्णन जर केलं तर तुम्हाला सुंदरसा हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. सकल साधू संतांच्या मायेच्या पवित्र कुशीमध्ये तुम्हाला हा नरदेव प्राप्त झाला. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाची तळमळ आहे, प्रत्येक जीवाचा अट्टास आहे, प्रत्येक जीवाचा प्रयत्न आहे. काय वेळात वेळ काढून आपण एवढा मोठा जो परमार्थ केला, जी साधना केली, जी आईवडिलांची साधू संतांची सेवा केली,
जी पंढरपूरची वारी केली, जे अन्नदान केलंय, त्या अन्नदानाचा, वारीचा, सेवेचा, परमार्थाचा, साधनेचा मोहबदला आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त झाला पाहिजे. जे भगवान परमात्म्याच्या आपल्यामधलं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे, ते अंतर नाहीसं झालं पाहिजे. जगाचा मालक आपलासा झाला पाहिजे. देव आपलासा करून देण्याचं साधन, त्या साधनाचं नाव आहे संत. आणि त्या संत जीवनाचा अलौकिक दिव्य परिचय तुकोबरा या अभंगाच्या माध्यमात देतात. विठाला 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 सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. पुण्यपावन क्षेत्रामध्ये जगत आधार भगवान पंढरीशी परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री नाथांच्या असीम कृपेनं नाथांच्या जागराच्या निमित्तानं औचित्य साधून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय तुकोबराय आदरणीय हरिभक्त पारायण श्री संत मानकोजी महाराज मुळे यांच्या कृपाशीर्वादानं नाथांच्या आणि मानकोजी बाबांच्या संजीवन समाधीच्या या पवित्र ठिकाणी सकल साधू संतांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेनं, सकल साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय हरिभक्त पारायण देवकर महाराज असतील, श्री संत मानकोजी महाराज बोधले यांचे 11वे वंशज आदरणीय हरिभक्त पारायण सर्व महाराज मंडळीचं जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व बाळासाहेबजी महाराज बोधले उर्फ अण्णा असतील यांच्या व्यासपीठ अध्यक्षतेखाली सर्व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्यानं सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह गेले किती वर्ष झालं? 18 वर्ष झालं. गेल्या 18 वर्षापूर्वी सुरू केलेली जी परंपरा आहे, ती परंपरा तुम्ही आजपर्यंत टिकून ठेवली. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कसं असतं महाराज, एखादी परंपरा सुरू करणं सोपं आहे. ऐका ऐका ऐका, पण जी परंपरा सुरू केली ना, ती परंपरा टिकून ठेवणं फार अवघड आहे. आत्ताच्या जमान्याचा विचार जर केला तर बाबा, आत्ताचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आत्ताचा जमाना हा 4G 5G जमाना आहे. ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये 4G 5G जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची TRP वाढण्यासाठी काहीतरी वेगळं करत असते. मला कुणीतरी मानलं पाहिजे, माझा कुणीतरी सन्मान केला पाहिजे, माझा कुणीतरी आदर केला पाहिजे. प्रत्येकाची धावपळ ही स्वतःची TRP वाढण्याकडे चालू आहे. ऐका बरं, स्वतःची TRP वाढण्यासाठी माणूस वेगळं करतो, वेगळं जगतो. वेगळं करतो म्हणजे काय करतो? काहीच नाही बाबा. आताच्या भाषेत वेगळा टेटस ठेवतो. मी म्हणत असतो वेगळा टेटस ठेवणं सोपं आहे, पण जीवनाचा चांगला टेटस तयार करणं फार अवघड आहे. ऐका, पैसा कमवणं, धन कमवणं सोपं आहे, पण कमवलेला पैसा, कमवलेलं धन टिकून राहणं अवघड आहे. मावशा हो, तुम्हाला सुना येणं सोपं आहे हो, पण सुनासोबत जमणं अवघड आहे. तसं एखादी परंपरा सुरू करणं सोपं आहे, पण जी परंपरा सुरू केली ना, ती परंपरा टिकून ठेवणं फार अवघड आहे. 18 वर्षाची परंपरा तुम्ही टिकून ठेवली, द्यावे तेवढे धन्यवाद. तुमच्यासाठी तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. आणि कसं असतं महाराज, गावाच्या नावामध्ये ताकद असती. आपल्या गावचं काय नाव आहे हे मला माहित नाही का, मी पाकिस्तानातला आहे. गावाच्या नावामध्येच ताकद आहे महाराज. मी म्हणत असतो आपल्या गावचं नावच आहे वडापुरी. तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं भारी. तुमची सगळ्यांची सेवा ही खरी. नाथांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांची तब्येत आहे ना बरी? असं विचारलं म्हणजे मैत्री होती खरी. आणि आपल्या गावचं नाव वडापुरी. हे वडापुरी गाव आहे महाराज.
सप्ताह किती मोठा केल्याला किंमत नाहीये, पण केलेला सप्ताह किती प्रेमानं केला याला फार मोठी किंमत आहे. आणि कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. गायकही छान, वादकही छान, सिस्टीमवाले शूटिंगवाले छान, विनेकरी चोपदार छान, पंक्तीवाले छान, ऐकणारे छान, फक्त देणारे कसे हेच मला माहीत नाही. नाही, अति छान, अति छान, कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. मी तर म्हणेन सप्ताह करावं तो वडापुरी सारखा, नाही तर नाही केलेला बरा. विठाला 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 विठाला. 18 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेमधील खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या भूमीला नाथांचे चरण लागले, ज्या भूमीला संतांचे चरण लागले, ज्या भूमीला देवाचे चरण लागले, अशा त्रिवेणी संगमावर मला सेवा करण्याचा सुयोग प्राप्त होतोय. तसं पाहिलं तर आदरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म अमृत बाबा जोशी बाबांची आजची सेवा होती, पण बाबांची तब्येत बरोबर नसल्यामुळं आदरणीय आमचे अण्णा बुदले महाराज आणि निलेश महाराज यांच्या फोनद्वारा तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आहे. उपस्थित सर्व फडकरी परंपरा, बुदले महाराजाची फडकरी परंपरा, देहूकरांची फडकरी परंपरा आणि आदरेकर यांची फडकरी परंपरा, या परंपरेमधील सर्व गुणीजन टाळकरी वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना अंतकरणातून वंदन आणि सेवेला सुरुवात. विठाला 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 विठाला. आज आपण अभंग सेवेकरता निवडलाय ते फार मोठे संत आहे. त्या संताचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला संत जीवनाचा परिचय सांगतात. काय परिचय संताचा, काय परिचय संताचा. अवघ्या संताचा अंतर्भाव जाणून देवानं तुमच्या भूमीमध्ये यावं, काय अधिकार, काय परिचय त्या संताचा असेल. ऐका, वेदांत शास्त्राचा विचार जर केला तर वेदांत शास्त्रामध्ये 3 कक्षा आहेत. एक चमत्काराची कक्षा आहे, एक आचाराची कक्षा आहे आणि एक अनुभूतीची कक्षा आहे. संताचा परिचय चमत्कारातून होतो. ऐका ऐका, संताचा परिचय आचारातून होतो आणि संताचा परिचय अनुभूतीतून होतो. चमत्कारातून होणारा परिचय याला कनिष्ठ परिचय म्हणतात. आचारातून होणारा परिचय याला मध्यम परिचय म्हणतात आणि अनुभूतीतून होणारा परिचय याला सर्वश्रेष्ठ परिचय म्हणतात. मग ऐका वडापुरीकर, संताचा परिचय चमत्कारातून नाही झाला पाहिजे, संताचा परिचय आचारातून नाही झाला पाहिजे, तर संताचा परिचय अनुभूतीतून झाला पाहिजे. पहिला परिचय सांगितला संताचा चमत्कारातून. पण वडापुरीकर, चमत्कार करण्याची साधू संताच्या अंतकरणात मुळीच इच्छा नसते, पण नाही विलाजानं संताला चमत्कार करावा लागतो. कारण की जुनी मन आहे बघा, का हो, चमत्काराशिवाय नमस्कार. बोला बोला, तुम्ही काय आजारी आहेत का? हे थोडं बोलत चला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही, म्हणून संताला चमत्कार करावा लागतो. निर्जीव भिंत चालवावी आणि या जगाला चमत्कार दाखवावा. वडापुरीकर, ज्ञानोबरायांची इच्छा नव्हती, पण ज्ञानोबरायांच्या भेटी करता 1400 वर्षे जगलेले योगी चांगदेव महाराज वाघावर बसून आले. सगळे शिष्य सोबत आहेत. हातामध्ये जो चाबूक आहे तो चाबूक सापाचा आहे. आत्ताचा आळंदीतला जो वडगाव चौक आहे ना, त्या चौकामध्ये एका निर्जीव भिंतीवर माझे ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्ती दादा आणि मुक्ताई, 4ही भावंड भिंतीवर बसलेले. एक साधक पळत आले आणि ज्ञानोबरायच्या चरणाला लागले. माऊली, तुमच्या भेटी करता योगी चांगदेव महाराज वाघावर बसून आलेत, सगळे शिष्य सोबत आहेत. हे वाक्य माझ्या ज्ञानोबरानं ऐकलं आणि ज्ञानोबराय ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला विनंती केली, माय
आम्हाला घेऊन चाल. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. वडापुरीकर, निर्जीव भिंत चालवण्याची इच्छा नव्हती, पण चांगदेव महाराजांना स्वतःच्या तपाचा, साधनेचा, योग्याचा गर्व झाला होता. चांगदेव महाराजांच्या गर्वाचं हरण व्हावं म्हणून ज्ञानोबरायला निर्जीव भिंत चालवावं लागली आणि जगाला चमत्कार दाखवावा लागला. ऐका, येड्याच्या मुखातून वेद बोलवावा इच्छा नव्हती, पण ज्ञानोबरायांच्या कुळातच जन्माला आलेले, असंच म्हणावं लागेल आपल्याला. शब्द नीट ऐका. ज्ञानोबरायांच्या कुळातच जन्माला आलेले. ज्ञानोबरायला म्हणले, हे ज्ञान्या, स्वतःला लय ज्ञानी समजतोस, स्वतःला लय योगी समजतोस, सांग या रेड्यामध्ये देव आहे का? ज्ञानोबराय म्हणले, त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा वेगळा वेगळा नाही ना, मग सांग रेडा वेद बोलेल का? ज्ञानोबराय म्हणले, का बोलणार नाही? ज्ञानोबरायनं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्तीने केले कोडे, मस्तका हात ठेविला पुढे बीजची वाहिली. रेडा वेद बोलला. इच्छा नव्हती, पण का बोलवायला लागला? ज्ञानोबरायांच्या कुळात जन्माला आलेले त्या पंडितांना अभिमान झाला होता स्वतःच्या साधनेचा. त्या पंडिताच्या गर्वाचं हरण व्हावं म्हणून ज्ञानोबरायांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवावं लागला आणि जगाला चमत्कार दाखवावा लागला. आज महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वडापुरी जे नावाचं गाव आहे ना, या गावाला अधिक महत्व आलं. कशामुळं? अहो, गुरुच्या आग्रहास्तव माझ्या गोरक्षनाथाला या गावामध्ये भिक्षा मागावं लागली. आणि ऐका ना, भिक्षा मागत असताना, ते ऐकलेला कथाभाग आहे पण थोडक्यात परिचय सांगायला लागलो मी तुम्हाला. कथाभाग सर्वांच्या ज्ञात आहे. मच्छिंद्रनाथानं सांगितलं, गोरक्ष, अरे वडे खूप सुंदर आहेत रे गुरुजी, तुम्हाला आवडले ना? मी आणखी जातो आणि वडे घेऊन येतो. ज्या माऊलीच्या घरी गोरक्षनाथानं भिक्षा मागून भिक्षा पात्रामध्ये वडे मागितले होते ना, त्याच दारामध्ये माझे गोरक्षनाथ गेले, सांगितलं, भिक्षाम देई मा. पुन्हा ती माता म्हणली, गोरक्ष तू पुरात आलास? अरे कशासाठी आलास? माय, तुम्ही दिलेले जे वडे आहेत ना भिक्षा पात्रामध्ये, ते वडे आमच्या गुरुला आवडले, ते वडे पुन्हा द्या. ती माय म्हणले, हे खोटं बोलतोस का काय? गुरुच्या नावाखाली तुला खायचे वडे नाहीये, मग खरं सांग, गुरुला पाहिजेत? म्हणले हो. खरं बोलतोस? म्हणले हो. मग डोळा काढून देतोस का? मागचा पुढचा विचार न करता डोळा काढून दिला. आणि गोरक्षनाथाची कीर्ती कशामुळं झाली? चमत्कार. काय चमत्कार झाला? तो डोळा गुरुच्या आग्रहास्तव डोळा काढून दिला, हा परिचय झाला चमत्कारातून. मग आता खरं बोला वडापुरीकर, ही पुण्य पावन नगरी. गोरक्षनाथानं जो डोळा काढून दिला, ह्यो स्वतःचा चमत्कार व्हावा आणि आपली कीर्ती व्हावा म्हणून डोळा काढून दिला का गुरुच्या आग्रहास्तव डोळा काढून दिला? गुरुसाठी डोळा काढून दिला. मग ऐका, इच्छा नसताना चमत्कार करावा. हो, इच्छा नसताना चमत्कार करावा लागला. काय अधिकार आहे माझ्या ज्ञानोबरायांचा? स्त्रीचा तो केला पुरुष उभा, सामान्य अधिकार आहे का? आणि तुमचा आमचा अधिकार, किती केलं, किती कमवलं, तर शेवटी तुम्हाला ऐकूनच घ्यावं लागतं. मालक, तुम्हाला काही कळत आणि हे बी काही कळत नाही. कळत महाराज, अहो लय अवघड आहे. ज्यावेळेस आम्ही आळंदीमध्ये पाठायला असायचो ना, आमचे बोधे बाबा एक दृष्टांत सांगायचे, म्हणायचे, पोरा हो, एका माणसाला त्याची बायको 3 टाइम हाणायची. मारणे, ठोकणे, ढोपाटणे 3 टाइम हाणायची. ब्राह्मण जसं त्रिकाल संध्या करतंय तसं मारणे, ठोकणे आणि ढोपाटणे 3 टाइम हाणायची. एक दिवशी त्याला रागच आला आणि सासऱ्याला फोन लावला. हॅलो सासरे म्हणले, बोला ना जावई बाप्पू, काय बोलायचं राहिलंय? मोठमोठ्यानं जावई रडू लागला. हो, रडण नाही तर काय करीन? 3 टाइम महाभिषेक होता ना त्याचा. मोठमोठ्यानं रडू लागला आणि त्यावेळेस जावई म्हणला, सासरे बुवा, तुम्ही माझ्या पदरामध्ये जे फळ टाकलं ना, ते अक्षरशः कडू निघालं. मोठमोठ्यानं रडू लागला. पण वडापुरीकर,
जावायचं बघून सासरा तर डबलच रडायला लागला. जावायने विचारलं, सासरे बुवा तुम्हाला काय झालं रडायला? सासरा म्हणला, जावाय बाप्पू ज्या कडू पण फळाची तुम्हाला संगत आहे त्या फळाचं आक्कची आक्क झाडच माझ्या घरी आहे बुवा. समजून घ्या समजून घ्या समजून घ्या. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. बाकीचे काल्याला या आता. विठाला 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 विठाला. तुमचा आमचा संसारिकाचा अधिकार, पण काय अधिकार आहे? चमत्कार करण्याची इच्छा नसताना चमत्कार करावा लागतो. म्हणून संताचा परिचय चमत्कारातून नाही झाला पाहिजे. वडापुरी कर. संताचा परिचय आचारातून नाही झाला पाहिजे. संत घरी वागतेत कसे आणि बाहेर वागतेत कसे याच्यातून त्यांचा परिचय नाही झाला पाहिजे. आता तुम्हाला मी जरा 11 वर्ष पाठीमागं नेतो. पाठीमागं 11 वर्ष 2014-15 डोकं चालवा बरं का. 2014-15 माणसांनी टीव्हीवर बघून गुरु केला. कशावर बघून? टीव्हीवर बघून गुरु केला. आणि गुरु जलमध्ये गेला. गुरु कुठं गेला? जलमध्ये. कोण? हे तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा. मग संताचा परिचय आचारातून नाही तर संताचा परिचय अनुभूतीतून झाला पाहिजे. आणि संताचा परिचय जर एकदा अनुभूतीतून झाला तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान अनुभूतीतून झाला तर तरीच महिमान येईल कळू. तुम्ही म्हणता शुभम महाराज आम्हाला संताच्या परिचयाची गरज का? काय गरज आहे परिचयाची? ऐका वडापुरीकर, सोयरीक जुळवायची असेल तर परिचय लागतो. आपली एकुलती एक मुलगी जर बाहेर तालुक्यात बाहेर जिल्ह्याला द्यायची असली तर आपण शेजारच्याला पाहुण्याला चौकशी करतो. का हो अमुक अमुक पाटलाचा पोरगा चांगला आहे का? निर्व्यसनी आहे का? खरंच त्याला 2-3 लाखाचं महिन्याला पॅकेज आहे का? घर माळकरी आहे का? आपण परिचय घेतो. कशासाठी? सोयरीक जुळवण्यासाठी. मग संताचा परिचयाची गरज का? आम्हाला काय त्यांच्याशी सोयरीक करायची आहे का माऊली? आमची मुलगी त्यांच्या मुलाला दिली असती ते संन्यासी. मग संताच्या परिचयाची गरज का? वडापुरीकर काय गरज आहे संताच्या परिचयाची? तुम्ही आम्ही जीवन जगत असताना 2 अंगानं जीवन जगतो. पहिलं जीवन आहे संपन्न जीवन आणि दुसरं जीवन आहे सफल जीवन. ऐका, पण माणूस कितीही संपन्नशाली जीवन जगला ना त्या माणसाला माथिखात जावं लागतं. संगे नये रे राहा ते निराळे रांडा पोरे सकळ. वडापुरीकर
मेल्याच्या नंतर कपाळाला चिटकवायला जो रुपाय, तो रुपाय देखील घरातला नसतो, शेजारचा किंवा पाहुण्याचा असतो. किती संपन्नशाली जीवन जगा. सांगा ती कवडी गेली नाही, त्याच्या एवढा आपण संपन्नशाली आहोत का? आपल्याकडे काय दोनच अंगठ्यात आणि आपण पंक्तीत फिरतो आणि वाडेकरला म्हणतात, इकडं वाढ तिकडं वाढ, इकडं वाढ तिकडं वाढ, आणि जर चोरांनी गटिलं की गपचिप काढ. किती संपन्नशाली जीवन जगा. माणसाला संग काही नेता येत नाही. 1.5 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. 1.5 वर्षापूर्वी टाटा सन्सचे सायरस मिस्त्री गेले. रतन टाटा आता गेले. टाटा सन्सचे सायरस मिस्त्री गेले. टाटा सन्सच्या सायरस मिस्त्रीच्या प्रॉपर्टीचा विचार जर केला तर टाटा सन्सच्या सायरस मिस्त्रीची प्रॉपर्टी ही 70,000 कोटीची प्रॉपर्टी होती. किती कोटी? 70,000 कोटी. आणि ऐका वडापुरीकर, ते मिस्त्री ज्या गाडीत प्रवास करायचे ती गाडी होती 3.5 ते 4 कोटी रुपयाची. पण 70,000 कोटीचा मालक 3.5 ते 4 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये प्रवास करत होता. 6 एअरबॅग होत्या गाडीला, 6. प्रवासाच्या दरम्यान त्या गाडीचा अपघात झाला. 6 एअरबॅग उघडल्या. पण 70,000 कोटीचा मालक रोडच्या कडीला गवतामध्ये तोंड खुपसून मरून पडला होता. काय संग आलं? 70,000 कोटीची प्रॉपर्टी संघ आली का 3.5-4 कोटी रुपयाची गाडी संघ आली. कोरोनाच्या काळात कळालं हो कोणी कुणाचं. कोरोनाच्या काळात कळालं. माऊली, नाशिकला कोरोनाच्या काळात एक कंपनीचा मालक पॉझिटिव्ह निघाला. त्या कंपनीचा प्रॉपर्टीचा विचार जर केला तर 1700 कोटीची प्रॉपर्टी. नाशिकला 1700 कोटीचा एका कंपनीचा मालक पॉझिटिव्ह निघाला. दुर्दैवानं त्याचा अंत झाला. पीपी किटमध्ये बांधून त्याचं प्रेत गावाकडे आणलं. किती कोटीवाल्याचं? 1700. आणि ज्याच्यासाठी 1700 कोटी रुपये कमवले तो एकही जवळ गेला. वडापुरीकर पुढला ऐकाव. सरणावर टाकताना प्रेत खाली पडलो, प्रेत, तर ते प्रेत काठीनं लोटलं. किती कोटीवाल्याचं? 1700 कोटीवाल्याची ही अवस्था आहे. तर आपली 1-2 कोटीची अगरबत्ती कुठं लावता? तरी एक मजला बांधला तो दुसऱ्या मजल्याचे गज काढायला लागलाय. दुसरा मजला बांधला तो तिसऱ्या मजल्याचे गज काढतो. एकच पोरग उरपट्या भावलीचं 6 मजली बंगला काय पेटवायचा आहे का? काय करायचं? धाराशिव जिल्ह्यात एक जण 6 कोटीचा बंगला बांधला आणि वास्तुशांतीला शुभम महाराजाचं कीर्तन ठेवलं. कीर्तन झाल्या मला म्हणला, बाबा बंगला बघायला चला. म्हणलं बघितलाय पत्रिकेत फोटो? नाही म्हणला चला. अण्णा नाही विलाजानं जावं लागलं. बुक्का नारळ त्याच्याच हातात होतं. म्हणलं चल बाबा, समाधान तेवढंच. पहिला मजला दाखवला की दुसरा, दुसरा दाखवला की तिसरा, तिसरा दाखवला की चौथा. हे बघ म्हणलं, मै पाय दुखा लागले, लाव बुक्का, दी नारळ, जाऊ दी. सगळा बंगला बघितला आणि मला म्हणला, बाबा बंगला कस काय? म्हणलं बंगला चांगला आहे पण 2 चुकी, 2. म्हणला काय चुकी? पहिली चुकी म्हणलं तुझा बंगला पडणार आहे. राग चालता मला. कोणी बोलिला रे म्हणला, ह्यो महाराज श्राप देतो का आशीर्वाद देतो? कस काय पडणार आहे? मिस्त्रीच्या हात तोडीत असतो. म्हणलं किल्लारी सारखा आता थायलंडला झाला तसा भूकंप आल्यावर काय राहणार आहे का? नाही नाही नाही, मग पडणार आहे, मग पडणार आहे. आणि दुसरी चुकी म्हणलं, एवढा मोठा बंगला तो बांधला पण तुला या बंगल्याच्या बाहेर काढणार आहे. म्हणलं कोण? म्हणलं तुझेच पोर. काय टापाय म्हणला, स्वतःच्या कमाईवर बंगला बांधला, मी पोराला घराच्या बाहेर काढीत असतो. म्हणला बावळ्या, तुला मेल्यावर घरात नाही, तुला मेल्यावर बाहेर काढणार आहे. याला कबीरदास महाराज म्हणले. टाका दाब. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. ऐका बरं, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती ऐ आणि मीठ भाकर, नाम हरीचे
मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलाळसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. सगळा बंगला बघितला आणि मला म्हणला बाबा बाबा चला ना मला चालता चालता आपलं बाथरूम बघायला. म्हणलं मला आली नाही. इमानदारीनं वडापुरी कर. 6 लाखाचं बाथरूम आणि त्याच्यात 3 लाखाचा टप झोपून आंघोळ करायचा. म्हणलं 6 लाखाचं जरी बाथरूम असेल 3 लाखाचा जरी टप असन झोपून आंघोळ करायचा. मेल्यावर तुझी आंघोळ टपात नाही, मेल्यावर तुझी आंघोळ दारात आहे. याला पुन्हा कबीरदास महाराज म्हणतात उड जाएंगा एक दिन पंछी रहेंगा पिंजरा खाली. उड जाएंगा एक दिन पंछी रहेंगा पिंजरा खाली. तो लाकई पाजद करले. हा वा वडापुरी कर टाळी वाजवा एक टाळ. लाकई पाजद करले तो लाक करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. कितीही लबाड्या करून कमवा पिंजरा खाली. कितीही दुधामध्ये पाणी टाकून विका पिंजरा. ओय किती शेजारचे बांध करू करू जमिनी वाढवा पिंजरा. महाराजानं किती वरडून वरडून कीर्तन करू द्या महाराजाचा पिंजरा जावा लागणार आहे. वडापुरी कर जाता जाता एक वाक्य घरी घेऊन जा. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे ना तोपर्यंतच फुलाचा मुक्काम देवाच्या गळ्यात आहे, देवाच्या चरणाजवळ आहे. फुलातला सुगंध निघून जाऊ द्या, त्या फुलाचा मुक्काम उकंड्यात आहे. जोपर्यंत शेंगामध्ये शेंगदाणा आहे तोपर्यंत शेंगाचा मुक्काम पोत्यात आहे. शेंगातला शेंगदाणा निघून जाऊ द्या, टरपालाचा मुक्काम चुलीत आहे. तसं जोपर्यंत या देहामध्ये प्राण नावाचा धर्म शिल्लक आहे तोपर्यंत याचा मुक्काम घरात आहे, बांगल्यात आहे. आणि एकदा याच्यातला प्राण नावाचा धर्म निघून जाऊ द्या, याचा मुक्काम मशानात आहे. खरं सांगा माणूस मेल्यावर किती वेळ ठेवते? 15 दिवस? नाही नाही नाही. अहो संध्याकाळी उशिरा गेला तर सकाळपर्यंत आणि सकाळी लवकर गेला तर 2-3 तास. हे माझ्या पदरचं नाही सांगत, याला साधू संतांचं प्रमाण आहे. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. याचा भूमीला भार झाला, काढा म्हणतात बाहेर. म्हणून ऐका ना, जवळे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. तव तू आपुले सोयीत पायन तीर्थयात्रा जाय चुकू नको. मरणाआधी सावध व्हावे, सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी. अहो संपन्न जीवन जगून हातानं परेशानी करून घेण्यापेक्षा जीवन सफल जगा. जीवनाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. मग जीवन सफल कशानं होतं? एक तर देवाच्या परिचयानं, नाही तर देवमान्य संताच्या परिचयानं. आता पहिला परिचय सांगितला देवाचा. आता देवाचा परिचय करायचं म्हटलं तर शास्त्र सांगतंय अशितगिरी सममशात कज्जलम सिंधू पात्रे स्रोतरोवर शाखा लेखिनी पत्र मुरवी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारम न याती. ए परो पुढे बसलेले ते 2 जण बेडे बेडे सावधान. ते 2 तिघ. राज ए बाळा इकडे बघ माझ्याकडे. परो तुम्ही काय नाव आहे तुझं? एकनाथ. वा छान नाव आहे. यश यशराज. तुझं रे बाळा? आर्यन. आणि तू इकडे बघ राज. तुम्ही 3 जण. शाळेत जाता का तुम्ही? परवा तुम्हाला एक प्रश्न. ज्याचा जास्त आवाज निघन त्याला 500 रुपये बक्षीस. पंढरपूरच्या मुख्य वाऱ्या 4 सांगितल्या. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ. 9 महिन्यापूर्वी कोणची एकादश झाली रे?
बरं आता ऐका 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 आता 500 देणार आहे मी, डोकं चालवा तुम्ही तिघजण. लहान पोरं जेवढे बसलेले तेवढ्या, ज्याचं जे उत्तर देईन त्याला 500 रुपये बक्षीस. 9 महिन्यापूर्वी एक पिक्चर आला, त्या पिक्चरमध्ये लाल चंदन वापरलंय. त्या पिक्चरचं नाव पुष्पा. हा बरोबर आहे, पुष्पा. बरोबर आहे, पुष्पा. बरोबर सांगितलं त्यांनी. ऐका ऐका, शाळेत जाताना तुम्ही, मग आपल्या मृत्यू लोकामध्ये 3 लोक आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ. मृत्यू लोकामध्ये पाण्याची संख्या जास्त आहे का जमिनीची संख्या जास्त आहे? पाणी किती टक्के? हे बघ किती? 72. आणि जमीन किती? आता मॅच उत्तर सांगितले, तूच मला 500 दी. महाराज इथले बोलत येत म्हणून बरं आहे, काही काही जागेवर बोलतच नाही. एका पोराला म्हणलं केतवीला आहे, म्हणला 2रीला. म्हणलं चल तुला 100 रुपये देतो. म्हणलं मन 1वर 1 11. म्हणला म्हणत नाही. मला आणखी 100 घे. म्हणलं मन 1वर 1 11. म्हणला म्हणत नाही. म्हणलं का म्हणत नाही? त्यो म्हणला 1वर 1 11 म्हणल्यावर खाल्ला मरण ना म्हणला. खाल्ला काय जिवंत राहीन का म्हणला. लय पोर आहेत महाराज असे बोलत येत म्हणता. आमच्या गडावर, उसंत गडावर गावातली जिल्हा परिषदेची सहल आली. आता गावातली सहल म्हणल्या चलत असती. गावातली सहल आली. सर म्हणले शुभम महाराज पोरांना मार्गदर्शन करा. मी पोरांना थोडं मार्गदर्शन केलं. पोरं उठले, आपापला टिफिन डबा घेतला आणि आपापले मित्र घोळक्यानं जेवायला बसले. मी एका घोळक्यात गेलो आणि एका पोरानं त्याच्या डब्यात पुरणपोळी आणली होती. पुरणपोळी. म्हणलं वा, गिरीकडे तो डबा. एक घास म्या पुरणपोळीचा खाल्ला. म्हणलं किती छान आहे, मला वाटतंय अख्खीच पोळी खावी. खाना म्हणला महाराज तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी. सगळी पोळी म्या खाल्ली. मोकळा डबा त्याच्याकडे दिला आणि त्याला विचारलं का रे दादा, घरी गेल्यावर तुझी आई विचारीन तुझा डबा कुणी खाल्ला. सांगन म्हणला कुत्र्यानी खाल्ला. मला कुत्र म्हणल्यावर तुम्ही एवढं हसताना असं मला वाटत नव्हतं. आलंय अवघड आहे महाराज पोर. ऐका ऐका, देवाचा परिचय सांगायला लागलो. जेवढं पाणी आहे मृत्यू लोकात, तेवढ्या पाण्यामध्ये आपल्या मृत्यू लोकात जेवढी माती आहे ती सगळी डोंगराची पर्वताची सगळी माती समुद्रामध्ये टाकली, त्याची शाई तयार केली, कल्पतरूची लेखणी आणि साक्षात सरस्वती जरी लिहायला बसली तर देवाच्या गुणाचा परिचय देऊ शकत. मग मी एका मिनिटात तुम्हाला परिचय कसा देऊ शकतो? पण थोडक्यात परिचय सांगून संताचा परिचय बघायचा आपल्याला. थोडक्यात परिचय देवाचा. काय परिचय ऐका. वडापुरीकर, भगवंताला बघितलं ना बघतच राहावं वाटतं. का बघायचं देवाला? ऐका. वडापुरीकर, पोटाला भूक लागली तर जेवण केल्यावर पोटाची भूक शांत होईल. ऐका ऐका. पोटाला भूक लागली तर जेवण केल्यावर पोटाची भूक शांत होईल. पण डोळ्याची भूक अशी आहे, किती वेळ जरी देवाला पाहिलं तर डोळी याची भूक नवजे माझ्या. म्हणून तुकोबर आहे म्हणायचे, भगवंता आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. एकच विनंती भगवंता, दृष्टी न फिरे. किती गोड आहे तू राजस कुमार. मदनाचा पुतळा. हे भगवंता किती गोड आहे तू. रविशेषी कळा लोपलिया. रविशेषी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. किती गोड आहे भगवंता. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. विनंती संचरोनी राही हृदय माझ्या. इतका गोड आहे तू. म्हणून तू को बऱ्यामले सदा माझे डोळे जडो नाही जडो तुझे मूर्ती आणि रकुमाईच्या पती सोयरिया. देवाला बघितलं ना तर बघतच राहावं वाटतं. हे देवाचा थोडक्यात परिचय.
पण संताचा परिचय काय? अभंगाचं पहिलं चरण. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, आहा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वा वा वा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आहा हा हा हा. पवित्र तो देह वाणी हे पवित्र तो देह देह. वाणी पुण्यवंत, आहा हा हा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वा वा. जय हो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. सोवदे अच्युत सर्व काळ, हा गायो. सोवदे अच्युत आहा. सर्व काळ. हे तयाच्या चिंतने तरतील दोषे, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषे, तयाच्या चिंतने तरतील दोषी. तने तर दिल दोषी, तर दिल दोषी, दयाच्या चिंतने तर दिल दोषी, दिल दोषी. पवित्र तो देह वाणी पावंत सोवदे अच्युत सर्व काळ, टाळकरी हा. सोवदे अच्युत सर्व काळे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. सोवदे अच्युत काळ. सोवदे अच्युत सर्व काळ. वा 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 वा. टाळी वाजवा. वा. योग्य प्रमाण. काय वर्णन करावं. आदरणीय हरिभक्त परायण, संगीत विशारद, भजन सम्राट. काय नाव आहे महाराजांचं? वा वा वा. श्रीकांत महाराज. तुमचं नाव श्रीकांत. तुमचा स्वभाव आहे शांत. तुम्ही वारकरी संप्रदायाचा निवडला पंत. ज्ञानेश्वरीसारखा वाचला ग्रंथ, म्हणून तुम्ही झाले गुणवंत. आता तुम्ही प्रमाण द्यायला म्हणल्यावर आपल्या कीर्तनात कसल्याच प्रकारचे निर्माण होणार नाही खंतन. तुमचं नाव श्रीकांत. असे श्रीकांत महाराज. तसं काही नाही. प्रमाण दिलं की यमक, प्रमाण दिलं की यमक. तुम्ही म्हणता मग प्रमाण येत नाही, सुट्टे 500 द्यायचे. विठाला 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 विठाला. बोधले महाराजाचा शिष्य आहे ना मी. प्रकाशजी महाराज बोधले यमक जुळवतात बघा खास. तुम्ही ऐकले असेल किंवा नसले, ज्याने ऐकले त्याला धन्यवाद. ऐका काय चाललं होतं आपलं. हा हा. संताचा परिचय. ते श्रीकांत महाराजावर तिकडेच गेलं ना. ते श्रीकांत शिंदे खासदार आहेत तिकडे. हां, एकनाथ शिंदे साहेबांचे, ते तिकडंच गेलं कीर्तन. हां, ते इथं यायचं. तर ऐका ऐका काय परिचय संताचा. पवित्र तो देह. ज्यांचा देह पवित्र आहे त्यांना संत म्हणतात आणि तो संताचा परिचय. ज्याची वाणी पुण्यवान आहे त्यांना संत म्हणतात आणि तो संताचा परिचय. तुकोबर आहे म्हणजे पवित्र तो देह. काही साधकानं प्रश्न केला, का हो तुकोबर आहे, तुम्ही या देहाला पवित्र मानता? म्हणले हो. आणि काही ठिकाणी तुम्हीच म्हणता हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, हा वरीश्वरम घातल्या करमे कीटकांचा सांदा, हा रव
रव दुर्गंधी रे अमंगलतेचा अतगोपर आहे. एक ठिकाण म्हणता तुम्ही देह पवित्र आणि एक ठिकाण म्हणता हा देह अपवित्र. तुकोबर आहे म्हणजे देह पवित्र आहे. तुकोबर आहे शास्त्र काय सांगायला लागलं. अहो हा देह अपवित्र हे सिद्ध करण्यासाठी शास्त्राने 6 कारण दिले. 6 देह अपवित्र का. पहिलं कारण सांगितलं, ज्या स्थानातून या देहाचा प्रादुर्भाव झाला ते स्थान अपवित्र आहे म्हणून हा देह अपवित्र. दुसरं कारण, ज्या बीजापासून या देहाची उत्पत्ती झाली बीज अपवित्र देह अपवित्र. तिसरं कारण, देह तत्वानं अपवित्र ठरला जातो तत्व अपवित्र देह अपवित्र. चौथं कारण, या देहातून बाहेर निघणारा एकही घटक पवित्र नाही घटक अपवित्र देह अपवित्र. पाचवं कारण, देह मरणानं अपवित्र ठरला जातो म्हणून हा देह अपवित्र. आणि 6वं कारण, वारंवार या देहावर पावित्र्याचा आधान करावा लागतं म्हणून हा देह अपवित्र. एकेका पदाचा विचार एकेका मिनिटामध्ये करू. पहिलं कारण, ज्या स्थानात हा देह राहिला वाढला ते स्थान अपवित्र आहे. आईच्या गर्भात असताना काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा मंस मल मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाद्यात से हो. आईच्या गर्भात असताना 9 महिने 9 दिवस मलमूत्राच्या दात्रीमध्ये हा देह शिजला हो. तिथं काय एअर कंडिशन जागा नाही, विष्टालेप चोहीकडे, ते स्थान अपवित्र आहे म्हणून हा देह अपवित्र आहे. दुसरं कारण, आईनं वडिलांनं खाल्लेल्या अन्नाचा विकाराचा हा देह आहे, विकार अपवित्र देह अपवित्र. तिसरं कारण, देह तत्वानं अपवित्र ठरला जातो. तत्व तत्व अवाडापुरीकर तत्व. त्वचा एक तत्व आहे. त्वचा पवित्र आहे. बोला बोला, त्वचा पवित्र आहे का. 15 दिवस आंघोळ करू नका आणि एखाद्याच्या लग्नाच्या नाही तर सप्त्याच्या बैठकी जाऊन बसा बरं. तुमच्या जवळ कुणी बसन का. त्वचा हे तत्व अपवित्र आहे. रक्त 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 पवित्र आहे. तुम्हाला एका मिनिटात थोडं गरुड पुराण सांगतो, तुम्ही ऐकणारे श्रोते आहात. गरुड पुराण सांगायला लागले, त्याला एखादा काटा टोचला. ऐका ऐका माझ्याकडे बघा. काटा टोचला, रक्ताचा एखादा थेंब बाहेर निघला. तो रक्ताचा थेंब मातीवर पडला. ज्या व्यक्तीचा रक्ताचा थेंब मातीवर पडलाय त्या व्यक्तीची माती होईपर्यंत ती माती अपवित्र मानली जाते. घर बांधायचंय ना, घर 1 रूम कमी बांधा, 1 मजला कमी बांधा. पण ज्या भूमीवर तुम्हाला घर बांधायचंय त्या भूमीचं पूजन चांगल्या साधू संतांच्या आशीर्वादानं, पादस्पर्शानं आणि चांगल्या भूदेवाच्या मंत्रघोषानं त्या भूमीचं पूजन करा. तिथं जर कोणाचं तत्व पडलं असेल, तत्व पडून ती जागा अपवित्र झालेली असेल तर साधू संतांच्या आशीर्वादानं, ब्राह्मणाच्या भूदेवाच्या मंत्रघोषानं त्या भूमीचं पूजन केलं तर तिथलं तत्व नाहीसं होईल. ती अपवित्र झालेली जागा पवित्र होईल. आणि त्या पवित्र भूमीवर जर तुम्ही घर बांधलं तर तुम्ही घरामध्ये समाधानाने राहता. तत्व तत्व हाड 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 पवित्र आहेत. अहो आपल्या घरातल्या माणसाचा अंत्यसंस्कार केला ना, सावडणंच म्हणतात ना आपल्याकडं. ज्या दिवशी आपण सावडतो, ज्या भूमीवर त्या व्यक्तीला दहन केलंय, अहो ती हस्ती ते सगळं असं इतकं भरून घेतो, त्या लिंबाच्या पाल्यानं ते असं झाडून काढतो आणि तिथं गोमूत्र टाकून ते शिंपडून अपवित्र झालेली जागा पवित्र करतो आपण. हाडं किती अपवित्र आहेत. अहो हाडं जर पवित्र असते तर आपल्या घरातले गेलेले माणसं आपण जाळले नसते. तसा सापळा पुतळा आठवण म्हणून घरात असा काचच ठेवला असता, पण आपण ठेवत नाही का. हाडं हे तत्व अपवित्र आहेत. वडापुरीकर, या देहाचं कोणचंही तत्व घ्या, एकही तत्व पवित्र नाही. तत्व अपवित्र देह अपवित्र. होय तुम्ही बसलेले पोरं 3 जण. 4थं कारण,
या देहातून बाहेर निघणारा एकही घटक पवित्र नाही. ए बाळा, तुझं काय नाव म्हणला? यशराज. यशराज, आता उत्तर दे तू. आपण संध्याकाळी झोपलो बाळा, सकाळी उठलो, उठल्याच्या नंतर डोळ्यातून काय निघतं? चिपडं. बरोबर आहे, चिपडं पवित्र आहे. कानातून काय निघतो? त्याचं नावच मळ आहे, ते पवित्र होऊ शकत नाही. आपण थंडी गारव्याचं इकडं तिकडं फिरलो, लग्नाला जारचं पाणी पिलो की इथून गंगा यमुना सरस्वती वाहत्यात. आता तूप जास्त झाल्यावर आपण डब्यात भरणी ठेवू बुवा. जास्त नका सांगायला मला. या देहातून बाहेर निघणारा एकही घटक पवित्र नाही. घटक अपवित्र, देह अपवित्र. 5वं कारण, देह मरणानं अपवित्र ठरला जातो. माणूस मेला ना 10 दिवस स्वतःच्या घरातल्या माणसाला आणि भाऊकीला अपवित्र करून जाता येते. 10 दिवस पवित्र कार्यामध्ये आपल्याला प्रवेश, त्याला सुतक पडलं म्हणते. बरोबर आहे ना? आता पुढला ऐका. ज्या रस्त्यानं प्रेत गेलं ना, रस्ता, रस्ता म्हणतात का वाट म्हणतात आपल्याकडं? ते काय, भाषा, भाषात फरक आहे. जिल्हा बदलले की भाषा बदलते. बीडची भाषा वेगळी, धाराशिवची भाषा वेगळी, सोलापूरची भाषा वेगळी, पुण्याची भाषा वेगळी, कोल्हापूरची भाषा वेगळी, मुंबईची कल्याणची भाषा वेगळी, छत्रपती संभाजीनगरची भाषा वेगळी, अहिल्यानगरची भाषा वेगळी, जालन्याची भाषा वेगळी, परभणीची भाषा वेगळी, लातूरची भाषा वेगळी, नांदेडची तर अशी भाषा आहे महाराज. नांदेडची, नांदेडला आम्हाला जाण्याचा योग येतो. नांदेडला मी त्या इळेगावला एकदा कीर्तनाला गेलो, गाडीतून उतरलो की कार्यकर्ते स्वागताला आले. या 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 शुभम महाराज, बरं झाल्या तुम्ही लवकर आले. मी वरून खाली बघितलं, म्हणलं चुकून आपण धोतर समजून साडी तर घालून नाही तर आलो. चाल्या 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 म्हणलं चाल्या तर चाल्या. मग आम्ही एकट्या थोड्याच जाते, संघ नेलेल्या 2-4 जणी, गायक वादक ड्रायव्हर कुठं सोडते? चल्या चल्या आम्ही बी गेले. तिथं गेल्याच्या नंतर बशा 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 म्हणलं कोणच्या बशा बा? चहा प्यायच्या बशा का कोणच्या बशा? म्हणलं बशा तर बशा, आम्ही बी बशा. महाराज काय घेते तुम्ही? चहा घेत्या का कॉफी घेत्या का दूध घेत्या का डिकशन घेत्या का काय घेत्या? म्हणलं आता अर्धी अर्धी चपटी घेते काय, आदळ आदळ घेते का? कसं तरी चहा पाणी झालं. मग त्या आजी मला म्हणल्या, महाराज तुम्ही काय घेते जेवणाला? म्हणलं गौरी. मका घेत्या, कडबा घेत्या, भुसकट घेत्या, राहिलं साईल आदळू आदळू घेत्या. त्या मावशीने विचार केला, एवढूसा महाराज आहे, किती खाईन? तब्येतीकडे बघून कणिक तिंबली, एवढी एवढीच कणिक. भाजी केली आम्हाला वाढली, पहिली चपाती भाजली मला वाढली. आता शिटीतल्या तिकडल्या चपात्या, मी चपातीचा अंदाज बघून पुंडलिक केली आणि पहिल्याच घासात चपाती गुल. अरे बापरे. चपाती भाजली की महाराज हवं का? मग तिकडली भाषा पाहिजे का? महाराज हवं का? म्हणलं येऊ द्या. महाराज हवं का? येऊ द्या. महाराज हवं का? येऊ द्या. बाकीचे टाळकरी म्हणले, अ मावशी महाराजालाच हवं का? महाराजालाच हवं का? आम्ही काय पराती खावं का? ती म्हणली, माय गाडी बारीक दिसती पण आवरेज लय देती बा. फुल आवरेज आहे गाडीला. महाराज दिसतो बाई लाकडावणी पण खातो बाई माकडावणी. सगळी कणिक संपली बोलली. अवघड भाषा. भाषा. रस्ता म्हणतात का वाट? रस्ता. रस्ता ना. ऐका आता, ज्या रस्त्यानं प्रेत गेलो ते प्रेत ते रस्ता देखील अपवित्र करून जाते हो. किती देह अपवित्र आहे हो. मग तुम्ही म्हणता महाराज या वाटेने ह्या रस्त्याने बऱ्याच माणसाचे प्रेत गेले, मग तो रस्ता अपवित्र असेल का? आता ऐका, अपवित्र झालेला रस्ता पवित्र कावा होतो? रोडच्या कडेला हरळीचं गवत असावा. हरळीचं गवत हलेल एवढी हवा सुटली की रस्त्याचा अपवित्रपणा निघून जातो आणि रस्ता पवित्र होतो. तुम्ही म्हणता महाराज आमच्या गावातले सरपंच चांगले, गावात फेवर ब्लॉकचे सिमेंटचे रस्ते झाले, गावात हरळीचं गवत राहिलं, मग आपल्या डोक्याचे केस हालतीन एवढी हवा सुटली की रस्त्याचा पवित्रपणा निघून जातो आणि रस्ता पवित्र होतो. तुम्ही म्हणता महाराज मग टकला असन तर
मग मोये मोये टिंगी टिंगी ऐका 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 हरळीचं गवत हालेल एवढी हवा सुटली की रस्त्याचा अपवित्रपणा निघून जातो आणि रस्ता पवित्र होतो. देह मरणारा अपवित्र ठरला जातो म्हणून हा देह अपवित्र आहे. 6वं कारण वारंवार या देहावर पावित्र्याचा आधान करावा लागतो. एखादा साधा अभिषेक करायचा असू द्या नातांचा, एखाद्या समाधीचा, एखाद्या देवाचा अभिषेक करायचा असू द्या. ब्राह्मण काय करते? इथं ब्राह्मण आहेत का? देवबाप्पा आहेत का? कोणी नाही आहे का गावात? नाही का? ब्राह्मण काय करते? देवबाप्पा असे तांदूळ घेते आणि आपल्या डोक्यावर टाकते. ओम टाका थाप. ओम पवित्रस्य पवित्रानाम स्वाहा. का तांदूळ टाकते? तर देवबाप्पाला माहिती हा व्यक्ती अपवित्र आहे, याच्या हातानं पवित्र पूजा करायची. पूजा होईपर्यंत तरी हा व्यक्ती पवित्र झाला पाहिजे. म्हणून साधू संत वारंवार आपल्याला मंत्र घोषानं पवित्र्याचं आधान करतात, पवित्र करतात. मग सांगा तुकोबर आहे, वारंवार या देहावर जर पावित्र्याचं आधान करावं लागत असेल तर हा देह अपवित्र आहे. 6 कारणं दिली हा देह अपवित्र मानण्यासाठी आणि तुम्ही म्हणता देह पवित्र. तुकोबर आहे म्हणजे तुम्ही किती कारणं द्या पण देह पवित्रच आहे. म्हणजे पवित्र आहे म्हणजे हो शास्त्र खोटं आहे का? तुकोबर आहे म्हणजे शास्त्राचं सांगू नका पण माझे शब्द नीट ऐका. शब्द नीट ऐका. शब्द नीट ऐका. तो देह पवित्र आहे. तो देह पवित्र आहे. तो देह पवित्र आहे म्हणले कोणता? जो दे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळे. जो दे अच्युत सर्व काळे. पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळे. सर्व काळ. विठोबा रखुमाई एक साथ. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. डाळी 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 डाळी. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हा हा हा. विठोबा रखुमाई. हा हा हा. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. ठोबा 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 ठोबा. खाली बसा टाळकरी. खाली बसा. खाली बसा. खाली. ठोबा 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 ठोबा. आहा. आला टाळकरी. ठोपा 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 ठोप. ठोबा 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 ठोबा. थांबा 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 थांबा. निस्त्या टाळ्या वाजवा. टाळी वाजवा जोरात. टाळ. पकवास. टाळी. 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 टाळ. पकवास. ठोपा ठोप. करते काय लय नाचले चौबदार. ऐका तो देह पवित्र आहे म्हणजे कोणता? म्हणले जो नित्य नेमानं भगवंताचं चिंतन करतो त्याचा देह पवित्र आणि त्याची वाणी पुण्यवान. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत भगवंताचं चिंतन जो करतो त्याचा देह पवित्र. संपलंय माझं कीर्तन.
राहिल्या 5 मिनिटामध्ये सांगून जातो, ऐका. मावशा हो, तुम्हालाही वाटत असेल आपला देह पवित्र व्हावा आणि आपल्या हृदयामध्ये भगवंतानं स्वतःचं स्थान निर्माण करावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करा, नित्य नेमानं दिवसातून 20च मिनिटं मी जे सांगतो ते तुम्ही करा. नारदाच्या गादीच्या साक्षीने सांगतो, तुमचा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. थांबा 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 थांबा. काय करा हे ऐकण्याच्या आधी तुम्ही टाळ्या वाजविल्या. करा काय? मी तुम्हाला मिसरी लावा म्हणे, लावता का तुम्ही? करा काय हे तर ऐका ना. काय करा? नित्य नेमानं हरिपाठ म्हणा, हरिपाठ वाचा, हरिपाठ ऐका. परिणाम पवित्रची होय देह त्यांचा. हरिपाठ कीर्ती मुके जरी गायो, 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 हरिपाठ कीर्ती मुके जरी, हरिपाठ कीर्ती मुके जरी गायो, हरिपाठ कीर्ती मुके जरी गायो, हरिपाठ कीर्ती मुके जरी गायो, हरिपाठ कीर्ती मुके जरी गायो. जोर पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्यांचा. हरिमुखे म्हणा हरिमुख, म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुख, म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पवित्रची होय देह त्यांचा, बोला बोला. पवित्रची होय देह त्यांचा. हरिमुखे म्हणा हरिमुख, मुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुख, म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. काय करा? आता टाळ्या वाजवा. काय करा? तर नित्य नेमानं हरिपाठ म्हणा, हरिपाठ वाचा. वाचता येत नसेल तर हरिपाठ ऐका. याचा परिणाम काय होईल? पवित्रची होय देह त्यांचा. त्यांचा कोणाचा? जो नित्य नेमानं हरिपाठ म्हणतो त्यांचा देह. आता याच्यात थोडा फरक आहे. काहीचा देह पवित्र आहे तर वाणी पुण्यवान नाही, काहीची वाणी पुण्यवान आहे तर देह पवित्र नाही. आणि हे सांगायचं म्हटलं तर याला 1 तास लागतोय. मग आहे का तुमची कॅपॅसिटी? चलून द्यायचं का? कुणाकुणाचं म्हणणं आहे हातवरी करा बरं. लगेच कीर्तन संपावं, म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे लगेच कीर्तन संपावं. आहे का? लगेच संपावं. जो नित्य नेमानं भगवंताचं चिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान आहे. आणि भगवंताचं चिंतन करून ज्याचा देह पवित्र झाला, ज्याची वाणी पुण्यवान झाली, अशा महात्म्याचं जर तुम्ही भजन केलं तर तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. याला एकच प्रमाण देतो आणि पुढं चलतो. तुका म्हणे पापे आणि जाती संताची या. आणि असा महात्मा ज्या रस्त्यानं चालला, देवाला वाटलं त्या महात्म्याच्या चरणाला लागलेली जी धूळ आहे ती धूळ मला मिळावी, म्हणून देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. पंढरपूरचा मालक वडापुरीमध्ये का आला? तर मानकोजी महाराजासारख्या संताचे चरण आपल्या या भूमीला लागले. देवाला वाटलं त्या महात्म्याच्या चरणाला लागलेली माती मला मिळावी, म्हणून पंढरपूरचा मालक आपल्या वडापुरीमध्ये आला. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालते काय बोलावं अशाबद्दल? काय त्या उरले वेगळे अनेक. आणि वैकुंठ नायक जया कंठी. ऐका ना, देव आणि भक्त, देव आणि संत जिथं एकत्रित आहेत, आशाच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेले तर तुमच्या आमच्या पदरामध्ये त्रिवेणी संगमाचं स्नान केलेलं पुण्य प्राप्त होतं. इथंही त्रिवेणी संगम आहे, नातांचं अधिष्ठान आहे, संताचं अधिष्ठान आहे आणि देवाचे चरण आपल्या वडापुरी गावाला लागले. अशा त्रिवेणी संगमामध्ये तुम्हा आम्हाला हा जन्म प्राप्त झाला. तुमच्या आमच्यासारखं भाग्यवान कुणी नाही. तुम्हाला कोणत्या त्रिवेणी संगमाला आणि कोणत्या कुंभमेळ्याला जायची गरज नाही. याला पुरावा अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव
भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. या पवित्र भूमीवर तुम्हाला हा नरदेव प्राप्त झाला. दुसरी साधना करायची गरज नाही. इथंच देव आहे. माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेते. कीर्तनाला काय कशामुळं महत्त्व आहे? अहो, जी गोष्ट कशानंच मिळत नाही ती कलियुगामध्ये कीर्तनाने मिळते. जी गोष्ट साधना करून मिळत नाही, जी गोष्ट समाधी घेऊन मिळत नाही, ती गोष्ट कलियुगात कीर्तनाने मिळते. पुरावा यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्य कलव केशव कीर्तनात. श्रीमद भागवतामध्ये याचं उदाहरण आलं मला. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत. गेल्या 18 वर्षापासून चालत असलेली परंपरा सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद कमीच आहेत. नातांची सेवा करा, वारकऱ्यांची सेवा करा, संतांची सेवा करा. आपोआप देव प्राप्त, तुम्हाला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर चांगल्याला देव कळाला नाही. ऐका आता निघाली ही सोशल मीडिया. घेऊ का 2 मिनटं बाबा? अण्णा घेऊ 2 मिनटं? घेतो. ऐका, हे सोशल मीडिया आत्ता निघाली. आत्ता पहिले आता जर एखादा मॅसेज जर टाकायचं म्हटलं ना, एखादी वार्ता जर समाजाला कळवायची असेल ना, अहो आत्ता 10 दिवस झालं त्या गोष्टीला आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं आपत्कालीन लँडिंगच्या दरम्यान अपघात झाला. अपघात झाला किती वेळेला? 8:45, 44, 45, 46 मिनिटाला. पण 8:50 अख्ख्या भारतात नाही, अख्ख्या जगामध्ये ही बातमी माहीत झाली. कशाच्या माध्यमातून? सोशल मीडियाच्या माध्यमातून. एका मिनिटात अख्ख्या जगात सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज जातो. आत्ताचा सोशल मीडियाचा जमाना आहे. पण पहिला देवाचा वार्ताहर कोण होता माहिती आहे का तुम्हाला? देवाचा वार्ताहर कोण? नारद. बरोबर आहे, नारद. कोणता नारद? कळीचा नारद नाही हो. नारद कुणाला म्हणतात ऐका. बोलने के बाद जिसी की बात रद्द नहीं होती उसी का नाम नारद है. एकदा बोलला ना कामच. असे गावगाव नारद आहेत महाराज, गावगाव नारद आहेत. सप्त्याच्या बैठकीत नारद आहेत, लग्नाच्या बैठकीत नारद आहेत. सप्त्याची मीटिंग बसली की गावचा नारद. काय सप्ताह करायचा का सप्ताह? म्हणजे हो. मग काढा मागचा घोळ. मागचा घोळ काही मिटत नाही, सप्ताह काय उभा राहत. असे नारद आहेत चौकात बसत आहेत. चौकात एखाद्या पाहुण्याची गाडी आली की पाहुण्याची लगेच चौकातल्या नारदाला जय हरी. चौकातला नारद राम राम. बघा किती डीव गेलेला आहे. कुठलेत पाहुणे? इंदापूरचे. आमच्या गावात कशाला आले? काही नाही, ते रामभाऊ पाटलाचं घर कुठे आहे? आणि त्याचं काय? काही नाही, ते रामभाऊ पाटलाचा मोठा मुलगा. आणि त्याचं काय? काही नाही, रामभाऊ पाटलाच्या मोठ्या मुलाला आमची मुलगी द्यायची. आणि रामभाऊ पाटलाचा मोठा मुलगा आणि त्याला तो घुरं येतंय. चालले पाहुणे माघारी. असे नारद आहेत महाराज. अहो महाराज, श्रीकांत महाराज, कीर्तनाला येताना मला एक माणूस रोजच हटकतोय. महाराज आज कुठंय तुमचा खेळ? आता काय डोंबऱ्याचा खेळ आहे का आमचा अवमेळ आहे का काय? मला एक जण म्हणला बरं का, पकोजी महाराज, मला एक जण म्हणला हटकीत असं नाही, कीर्तनात कायला सांगत असता? खरं सांग का, मला कीर्तनाला येताना त्यांनी जर हटकिलं ना, मला कीर्तनाचं पाकिट कमी येतं. आज नव्हतं हटकिलं. नाही आज नाही हटकिलं. आज नाही, मी दुसरीकडून आलोय. असे नारद आहेत महाराज. माझं एकच सांगायचं म्हणणं आहे की नारदासारख्याला देव कळाला. नारदाला जर देव कळाला असता तर नारद श्रीकृष्ण परमात्म्याकडे बायको मागायला गेला नसता. चांगल्याला देव कळत नाही. नातांची सेवा करा, संतांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, वारकऱ्यांची सेवा करा. जाता जाता 2 गोष्टी सांगतो. कर्म चांगलं करा. काही नाही, शेवटी अंधेरे में छाया बुढ़ापे में काया और अंत समय में माया किसी का साथ नहीं देती. सिर्फ कर्म साथ देता है, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि दुसरी गोष्ट आहे, या पवित्र कार्याला सहकार्य करा. वडापुरीकर, या पवित्र कार्याला जर तुम्ही एक हातानं दिलं ना, नारदाच्या गादीच्या साक्षीने सांगतो, नाथराय आपल्याला 10 हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. या सप्त्याला
1000 2000 5000 10000 वर्गणी दिली ना नातराय कोणच्या ना कोणच्या रूपात एका महिन्यात तुम्हाला 50,000 परत केल्याशिवाय राहणार नाही. पवित्र कार्याला सहकार्य करा. पुनश्च एकदा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली कीर्तन रूपी सेवा नाथांच्या चरणी साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम. आज जोशीबाबांची कीर्तन सेवा होती, पण जी तुमची दुधाची भूक होती ती तुम्हाला आज ताकावर भागावं लागली. असो, मीही भाग्यवान आहे, या पवित्र भूमीवर मला सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झाला. आमचे बाप्पा महाराज पहिल्या दिवशी होते ते वाजवायला आळंदीचे, त्यांनी मला संपर्क केला. आदरणीय अण्णाही वारंवार संपर्कामध्ये राहिले. आणि आमचे निलेश महाराज, वा वा, त्यांचं नाव निलेश, त्यांचा स्वभाव आहे खास, वारकरी संप्रदाय केला पास, एकच धरला ध्यास, किती जरी झाला त्रास, पारमार्थिक जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची राहिली नाही पाहिजे असं त्यांचं नाव निलेश. असे निलेश महाराज. आदरणीय हरिभक्त पारायण इंद्रजित इंद्रनील महाराज, त्यांचं नाव इंद्रनील. ते वाजवायला असल्यामुळं आमचे महाराज पहिली चांगली म्हणले चाल, असा वाजवण्याचा भरपूर आहे त्यांच्याकडं माल, असा माल. जर त्यांनी कीर्तनात जर वापरला तर कीर्तनकाराचे कीर्तन करण्याकरता कसल्याच प्रकारचे होत नाहीत हाल. त्यांचं नाव इंद्रनील. असे इंद्रनील महाराज. आदरणीय हरिभक्त पारायण मंथन महाराज, तुमचं नाव मंथन. तुम्ही पकवा वाजवता छान, म्हणून या गावकऱ्यांनी तुम्हाला केला फोन. तुमचं या गावाला सप्त्या इथलीच आहेत का, पण इथं सप्त्याला झालं तुमचं येणं. मोठमोठ्या कार्यामध्ये ज्या महाराजाला दिला जातो सन्मान, त्यांचं नाव मंथन. असे मंथन महाराज. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय अण्णा आमचे बाळासाहेब महाराज बोधले. बाळासाहेब महाराज ते परमार्थ करतात रोज. बऱ्याच दिवसातून त्यांची माझी भेट झाली आज. पारमार्थिक जीवन जगत असताना ते कधी नसतात नाराज. असे बोधले महाराज. चला बोधले महाराज, तुम्ही लय हसतात. तुमचं काय नाव आहे? निरंजन. वा वा, निरंजन महाराज. आमचे निरंजन दादा, त्यांचा स्वभाव आहे साधा. आमचा वारकरी संप्रदाय त्यांच्यावर फिदा. असे निरंजन दादा. शिष्टीम बोले, तुमचं काय नाव आहे हो? लय शिष्टीम गोड लावली तुम्ही. हा, आडनाव मुलानी. मुलानी लोग जिसे चुनते हैं, सुनो प्यारो, लोग जिसे चुनते हैं वो सिस्टम वाले संसद में जाते हैं, लेकिन हमारा वारकरी संप्रदाय, हमारा वडापुरी गांव जिसे चुनता है उसे मुलानी कहते हैं. चला, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही म्हणता शुभम महाराज राईट 5 मिनिटं, 9:05 झाले. तुमच्यात लईच वर्ण नाही, आमचं काही आहे का नाही. आता सगळ्याचं एकदा नाव घेऊ का? सगळ्यांचं घेतो. ते लग्न झाले कसं घेते, मग ज्यांचे जमलेत ते लक्षात ठेवा. सगळ्यांचं नाव घेतो. सगळ्यांचं नाव घेतो. सगळ्यांचं नाव घेतो. कसे ऐकायला लागल्यात बघा ना. खंडात खंड 7 खंड. खंडात खंड 7 खंड. त्याच्यात आहे आशिया खंड. आशिया खंडात अनेक देश, त्याच्यात आहे माझा भारत देश. भारत देशात अनेक राज्य, त्याच्यात आहे माझं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे, त्याच्यात आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात अनेक तालुके, त्याच्यात आहे इंदापूर तालुका. इंदापूर तालुक्यात अनेक गावं, त्याच्यात आहे वडापुरी गाव. वडापुरी गावात अनेक मंदिरं, त्याच्यात आहे माझा ग्रामदैवत श्रीनाथांचं समाधीचं मंदिर. आणि श्रीनाथाच्या मंदिराला सोन्याचा कळस. तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आले, मग तुमचं नाव घ्यायला आम्हाला कसला आळस. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. एक साथ सगळे
घ्यायची